हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा. परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी घरी खाण्यासाठी चिवडा बनवत होते. तर इथं काय काय साहित्य घेतले तुम्ही बघू शकता. चिवड्याचा मसाला पण घेतलेला आहे मी. गॅस चालू केला, कढई ठेवली, त्याच्यात तेल गरम व्हायला ठेवलं आणि त्याच्यात ते जे तेल एकदम कडक झाल्यावर शेंगदाणे टाकून घेतले. इथं मी शेंगदाणे घेतले, डाळ घेतलेत, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, थोड्याशा मिरच्या कट करून घेतलेत. चिवड्याचा मसाला आहे आणि शेव मी घरी काही बनवली नव्हती, बाजारातून विकत आणलेली होती. आणि ते एका ताटात थोडेसे चिरमुरे मी काढून घेतले, कारण जे आपण फ्राय केलेलं आहे ते चिरमुऱ्यावर टाकायला यावं ह्यासाठी. शेंगदाणे वगैरे भाजून घेतले, नंतर डाळ वगैरे भाजून घेतले. व्यवस्थित तेल कडक झालेलं होतं माझं. मी जास्त काही तेल ओतलेलं नव्हतं, थोडंसंच ओतलेलं होतं, म्हणजे जेवढं लागेल तेवढंच. आणि ते जसं भाजून होईल तसं तसं मी काढून ते चिरमुऱ्यावरती टाकत होते. नंतर मिरच्या टाकून घेतल्या आणि मिरच्या भाजताना थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जे तिखटपणा असतो त्याचा तो कमी होतो. नंतर छान अशा व्यवस्थित मिरच्या पण मी भाजून घेतल्या इथं आणि चिरमुऱ्यावरती काढून घेतल्या. परत नंतर मी त्यातनं तेल थोडंसं कमी केलं. मी इथं तेल कमी नव्हतं करायला पाहिजे होतं, पण मी कमी केलं. आणि माझ्याकडून पुढं काय काय चुका झाल्या हे पण मी तुम्हाला सांगते आता पुढं. कोथिंबीर टाकली, कढीपत्ता टाकला, हळद थोडीशी टाकून घेतली, 3 चमचे, 2 चमचे टाकले, असं छोटासा चमचा आहे. नंतर 1 चमचा 1-2 चमचे मीठ टाकले. नंतर इथं थोडंसं तिखट पण टाकून घेतलं, लाल तिखट, आणि चिवड्याचा मसाला पण इथं टाकून घेतला मी. सगळं व्यवस्थित खमंग असं भाजून घेतलं, छान वास येईपर्यंत. आता पुढं सांगते मी माझ्याकडून काय झालं. इथं मी पेपर हे थंड होऊ दिलं, पेपर अंथरून घेतले होते मी. पेपरवरती सगळे चिरमुरे टाकले होते, माझ्याकडे मिक्स करायला दुसरं काही नव्हतं म्हणून. तर मी जे थोड्या क्वांटिटीमध्ये घेतलं होतं ना सगळं सामान, ते मी जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायला पाहिजे होतं. शेंगदाणे पण कमी पडले, डाळ पण कमी पडले. सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे हळद चिवड्याला कमी पडली होती माझ्याकडून. तर जेव्हा पण मी नेक्स्ट टाईम बनवेल ना, तेव्हा एकदम छान असं बनवेन. मी काही कधी असं बनवत नाही, पण मी म्हटलं जरा ट्राय करून बघूया आपल्याला पण येतं आहे की नाही. तर छान होतं. फक्त हळद आणि चिवड्याचा मसाला पण मी पूर्ण पॅकेट टाकायला पाहिजे होतं, ते मी अर्धंच पॅकेट टाकलं आणि अर्धं तसंच ठेवलं होतं. नंतर मिक्स करून घेतलं इथं मी. बघू शकतो इथे एका ताटात काढून घेतले आणि नंतर तो जो चिवडा होता तो सगळा एका डब्यात भरून घेतला मी पॅक करून. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.